बघा इथं दिलेलं आहे इफ y इक्वल्स टू लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे बघा आता sec x प्लस tan x फाइंड dy बाय dx. बघा मग आता इथं काय कंपोजिट फंक्शन दिलेलं आहे, काय दिलेलं आहे कंपोजिट फंक्शन. ठीक आहे, मग y इक्वल्स टू लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे sec x प्लस tan x. ठीक आहे, मग आपल्याकडे आता लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला, काय माहिती आहे. मग सगळ्यात पहिले इथं लिहायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग बघा डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, मग आता आपण डिफरन्शिएट करू. मग इकडच्या बाजूला काय होणार dy बाय dx इज इक्वल्स टू dy बाय dx ऑफ लॉग ऑफ x प्लस x लॉग ऑफ एक्सच्या जागेवरती काय दिलेलं आहे एक x प्लस tan x. ठीक आहे, हे दिलेलं आहे. मग बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे डी बाय dx ऑफ लॉग ऑफ x ॲट बेस ई. आता इथं पण बेस ईच आहे सपोज. ठीक आहे, इथं प्रिंटिंगमध्ये मिस्टेक झालेली असणार आहे, तर बेस दिलेला असेल. ठीक आहे, आपण तो ई घेऊ. किती घ्यायचा ई घेऊ. सपोज इथं बेस ई आहे आणि इथं पण बेस किती दिलेला आहे मग ई दिलेला आहे. ठीक आहे, तू म्हणजे सर इथं बेस ई दिलेलं नाही, मग तुम्ही कसं काय बेस ई घेतला. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1/x येतं. मग एक्सच्या जागेवरती इथं काय दिलेलं आहे sec x इंटू tan x दिलेलं आहे बरोबर. मग आता याच्यानुसार याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि त्याच्यानंतर ना आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा. आता हे तर झालं. ठीक आहे, मग कंपोजिट फॉर्म्युला आहे. कंपोजिट फॉर्म्युला काय आहे की डी बाय dx ऑफ लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये f ऑफ x. ठीक आहे, ॲट बेस ई असं जर असेल तर 1/f ऑफ x इंटू डी बाय dx ऑफ f ऑफ x. ठीक आहे, या असं त्याचा फॉर्म्युला आहे. मग या फॉर्म्युल्यानुसार त्याचं एक्सपान्शन होणार. ठीक आहे, मग बघा हा फॉर्म्युला म्हणजेच हा फॉर्म्युला आहे, फक्त इथं x जागेवरती f ऑफ x दिलेलं आहे. f ऑफ x म्हणजे sec x प्लस tan x दिलेलं आहे आणि त्याचा परत आपल्याला डेरिव्हेटिव्ह याला मल्टिप्लाय करावं लागेल. मग इथं काय होणार dy बाय dx इज इक्वल्स टू 1/f ऑफ x. f ऑफ x म्हणजे काय इथं बघा, मी इथं वाटलं साईडला लिहितो हिअर f ऑफ x इज इक्वल्स टू sec x प्लस tan x. ठीक आहे, मग इथं काय होणार 1/f ऑफ x. f ऑफ x काय आहे sec x प्लस tan x. ठीक आहे, इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार इंटू डी बाय dx ऑफ sec x प्लस tan x. ठीक आहे, मग इथं सम रूलनुसार sec xचं एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल प्लस tan xचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. मग ही समोरची टर्म ॲज इट इज राहणार 1/1 काय दिलेलं आहे आपल्याला sec x इंटू tan x sec x प्लस tan x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x काय राहतं डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x राहतं sec x इंटू tan x sec x इंटू tan x. ठीक आहे, प्लस tan x चा डेरिव्हेटिव्ह काय राहतो sec स्क्वेअर x राहतं. काय राहतं sec स्क्वेअर x. ठीक आहे, मग आता जर तुम्ही बघितलं तर हे काय आलं या f ऑफ x जे फंक्शन दिलेलं होतं त्याचा डेरिव्हेटिव्ह आलाय. ठीक आहे, मग याला डिनॉमिनेटरला लिहायचं. आता काय लिहायचं डिनॉमिनेटरला. मग इथं आपण काही कॉमन घेऊ शकतो का. जर आपण sec x जर कॉमन घेतला बघा, आता मी डिनॉमिनेटर लिहून घेतो पहिले एकदा. बघा डिनॉमिनेटरला येणार sec x इंटू tan x प्लस sec स्क्वेअर x
ठीक आहे, हा झाला डिनॉमिनेटर अपॉन न्यूमरेटर ॲज इट इज. न्यूमरेटर काय आपला सेक एक्स प्लस टॅन एक्स. ठीक आहे, मग इकडं डी वाय बाय डी एक्स ॲज इट इज. मग बघा आता मी इथं लिहितो ठीक आहे. मग बघा डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू, आता बघा इथं सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस सेक स्क्वेअर एक्स. आता सेक स्क्वेअर एक्स म्हणजे काय आहे की सेक स्क्वेअर एक्स म्हणजे नाही का 2 वेळेस सेक एक्सचा गुणाकार आहे. ठीक आहे, मग 2 वेळेस सेक एक्सचा जर गुणाकार असेल तर आपण एक सेक एक्स कॉमन घेऊ शकतो. मग एक सेक एक्स जर कॉमन घेतला तर सेक एक्स ब्रॅकेटमध्ये काय येणार बघा, आता इथलं एक सेक एक्स गेला बाहेर म्हणजे इथं आलं टॅन एक्स प्लस, आता इथला एक स्क्वेअर बाहेर गेला आणि एक मध्ये राहिला म्हणजे इथं फक्त एक सेक एक्स ॲज इट इज राहिला. ठीक आहे, अपॉनला काय इथं सेक एक्स प्लस टॅन एक्स. आता सेक एक्स मध्ये सेक एक्स प्लस टॅन एक्स आणि टॅन एक्स प्लस सेक एक्स म्हणजे एकच राहणार आहे. ठीक आहे, मग मी याला पहिले टॅन आधी लिहितो आणि नंतर ना सेक एक्स लिहितो सेक एक्स. मग ठीक आहे, आता हे दोघं पण काय होणार कॅन्सल होणार. हा टॅन एक्स प्लस सेक एक्स हा टॅन एक्स प्लस सेक एक्स कॅन्सल झाला आणि फायनल आन्सर काय भेटला आपल्याला डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू सेक एक्स. ठीक आहे, म्हणजे हे काय आलं त्याचं फायनल आन्सर आलं डी वाय बाय डी एक्स काय आला सेक एक्स आला. बघा हा न्यूमरिकल आहे ना 2 मार्काचा न्यूमरिकल. ठीक आहे,